नमस्कार मित्रांनो, एकांत रायडरच्या एका नवीन भागात परत एकदा तुमचं स्वागत. आज पोरांना घेऊन MG रोडला जायचं ठरलं आहे. काही प्लॅन नाही आहे. कुठे जाता येईल, काय खाता येईल हे काही ठरवलं नाही आहे. तर या अनप्लॅन ट्रिपमध्ये तुम्ही आमच्यासोबत राहा आणि आजचे काय पदार्थ मिळतात, आजची ठिकाणं कुठली, हे सगळं अर्थात जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. नाताळ असो, नवीन वर्ष असो किंवा क्रिकेटचा पाकिस्तान विरुद्धचा जिंकलेला सामना असो, डेक्कन किंवा FC रोड याला तोडीस तोड देणारा एकच रोड म्हणजे कॅम्पातला MG रोड. आपल्यासाठी जसा दिवाळी हा मोठा सण असतो तसा ख्रिश्चन लोकांसाठी ख्रिसमस हा एक मोठा सण असतो. लोक खरेदीसाठी, मजा करण्यासाठी बाहेर रस्त्यावर येतात आणि यांच्यासाठीच हा MG रोड आणि इथल्या खाऊ गल्ल्या ह्या मस्त प्रकाशाने सजवल्या जातात. वरून पाहायला गेलात तर इथे जात आणि धर्म हे वेगवेगळे आहेत. बहुतांश इथे इराणी जे आहेत ते जास्त आहेत. त्यांचे व्यवसाय, त्यांची दुकानं इथे तुम्हाला जास्त मिळतील. पण धर्म जरी वेगवेगळा असला तरी आपल्या पेठेतल्या पुणेकरांना तोडीस तोड देतील असे हे पक्के पुणेकर झालेले आहेत. यांचं मराठी ऐकून तुम्हाला कळणारच नाही की हे इराणी आहेत का पुणेकर आहेत. असो, आम्ही मात्र नाताळसाठी सज्ज झालेल्या, मस्त रंगांनी सजलेल्या, प्रकाशाने झळकणाऱ्या या MG रोडवर गर्दीतून वाट काढत आमच्या पहिल्या खाद्यपदार्थाच्या ठिकाणी पोचलो. या मस्त थंडीत एका गाडीवरच्या वाफांनी आम्हाला आकर्षित केले. हे ठिकाण म्हणजे जय झुलेलाल यांचं दाल पकवान आणि समोसा चाट मिळणारं ठिकाण. हॉटेल अरोरा टॉवर्सच्या चौकात क्लोवर पार्क ही नावाची कमर्शियल बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगच्या मागच्या ज्या खाऊ गल्लीच्या इथेच ही गाडी आहे. ही गाडी दिवसभर चालू असते, पण इथे फक्त 2च पदार्थ मिळतात. एक म्हणजे दाल पकवान आणि दुसरं म्हणजे समोसा चाट. ये कितने बजे चालू होता है अपना? 9:30 सवेरे 9:30 से रात को कितने बजे तक? 10 बजे तक. दोपहर को बंद रहता है या चालू? अच्छा, ये वाला क्या है? दाल है. कौन सी दाल है ये? चने मूंग की दाल. और ये अपना छोले. ओके. ये पकवान है. ये किससे बनता है? मैदे से. अभी उसके ऊपर आएगा दाल. चाट मसाला, काला नमक, पुदीना चटनी, पुदीना चटनी, पुदीना मिर्ची, इमली गुड़ खजूर मिक्स चटनी, मीठा चटनी, ये अपना कांदा, प्याज. ये सब बढ़िया था, मैंने पहली बार खाया. बहुत फेमस है. कितने साल से ये? 6-7 साल से दाल पकवान. छोले. दाल पकवान हा सिंधी लोकांचा एक आवडता चाटचा पदार्थ. तुम्ही पाहिलंच असेल, फार मोजक्या घटकांनी या माणसांनी हा पदार्थ आपल्यासाठी बनवला. दाल पकवान हा पदार्थ मी आधी कधी खाल्लेला नाही आहे, पहिल्यांदाच खातोय. तर बघूया याची चव कशी आहे. कुठलीही अपेक्षा मनात न ठेवता पहिला घास घेऊन बघूया दाल पकवानचा. कितीही म्हटलं तरी मनात एक धाकधूक होतीच की पदार्थ कसा असेल चवीला, आणि नाही आवडलं तर काय. पण पहिला घास घेताच जिभेने अप्रुव्हल दिलं आणि पुढच्या घासाची मागणी केली. एकूणच काय तर पदार्थ चांगला होता चवीला. माझ्यासाठी थोड्याफार फरकाने हा शेवपुरीसारखा मला हा पदार्थ लागला. त्याच्यात चिंचेची चटणी किंवा ती तिखट पुदिन्याची चटणी, शेव, कांदा, वरनं जे टाकलेलं त्यांनी चाट, शेंदा नमक म्हणजे काळं मीठ, हे सगळं एकूणच आपलं जे शेवपुरीमध्ये जे असतं ते घटक मला वाटले.
इथेच दुसरा पदार्थ जो आम्ही मागवला तो म्हणजे सामोसा चाट. हाताने सामोसा फोडून त्यावर छोले, त्यावर कांदा, शेव आणि दही असं हे सगळं एकत्र करून सामोसा चाट हा ओळखीचा पदार्थ आमच्यासमोर आला. पहिला घास खाल्ल्यावरच सामोसाची चव कुठे गेली आहे, कुठे हरवली हे कळलंच नाही. सगळं एकजीव झालं होतं. आणि त्यात जे छोले होते ते जास्त मसालेदार नव्हते. तुम्हाला जास्त त्रास होणारा असा कुठला मसाला त्यात नव्हता. म्हणून सगळं छान बॅलन्स्ड होतं. हा पदार्थ चवीला इतका माइल्ड होता की खरं तर ह्याच्यात दह्याची काही आवश्यकता नव्हती. पण आता दिलंच होतं म्हणून मी ते सगळं मिक्स करून घेतलं. अजून एक जी गोष्ट मला आढळली ती म्हणजे माझ्या गोड निरागस चेहऱ्याकडे बघून यांनी बहुतेक जास्त तिखट टाकलं नव्हतं. म्हणून त्याला विनंती केली, बाबा रे थोडं तिखट पाणी टाकून दे याच्यात. माझ्या नम्र विनंतीला मान देऊन त्यांनी आपली वरून थोडी पुदिना आणि मिरचीची चटणी यावर दिली. पोरांसाठी की काय, मी म्हटलं सगळं एकजीव नको करायला, म्हणून मी आपलं मिक्स न करता ती पुदिनाची चटणी, तिखट चटणीचा एक घास घेऊन पाहिला. आता कसं सगळं एकदम मस्त लागत होतं. पोरं एका बाजूला मस्त एन्जॉय करत होते. आणि हो, आमच्या कॅमेरा वुमनलाही हा पदार्थ छान आवडला. कॅम्पमधलं स्ट्रीट फूड हे गार्डन वडापावशिवाय अर्धवट आहे. म्हणूनच पुढचा जो स्पॉट आहे तो आम्ही गार्डन वडापाव हा निवडला. आपण ज्या गार्डन वडापावच्या गाडीसमोर आलेलो आहोत ती गाडी जे जे गार्डनच्या समोर उभी असते. आणि हे कॅफे गार्डन जे आहे त्या चौकात यांची ही गाडी आहे. त्यांची मेन शाखा मागे पण आहे. पण इथे ते गाडीवर हे वडापाव विकतात. काही लोकांना हा गार्डन वडापाव आवडतो तर काही लोकांना हा गार्डन वडापाव मुळीच आवडत नाही. तुम्ही काही पण म्हणा. तुम्हाला जर पुण्यातल्या वडापावांची यादी काढायची असेल तर ती यादी गार्डन वडापावशिवाय पूर्ण होत नाही. गार्डन वडापाव लोकांच्या पसंतीचं कारण म्हणजे त्यात मिळणारा हा चुरा, त्यांची मिरची आणि हो, पावामध्ये मिळणारी त्यांची ही स्पेशल आंबट तिखट अशी चटणी. ही चटणीच या वडापावाच्या चवीला एक वेगळ्या लेवलवर नेऊन ठेवते. बऱ्याच वर्षांपूर्वी या वडापावसोबत कोथिंबीर मिश्रित कांदा पण मिळायचा, कच्चा कांदा तोही मिळायचा, पण नंतर त्यांनी तो बंद केला. तर एकूणच काय, गार्डन वडापाव मला आजही तो आनंद देतो जो मला त्यांनी पहिल्यांदा खाताना दिला होता तो. आणि म्हणूनच कोणाला गार्डन वडापाव आवडो ना आवडो, माझ्यासाठी गार्डन वडापाव हा नेहमी स्पेशल राहील. मंगेश पाडगावकरांची माणसाबद्दलची एक सोपी आणि सरळ व्याख्या होती. जो गाणे गुणगुणतो तो माणूस. माझी माणसाबद्दल थोडी हटके व्याख्या आहे. ज्याला गरम वडापावनंतर चहाची तलप लागते तो माणूस. आणि आमची चहाची तलप मिटवण्यासाठी समोरच असलेल्या कॅफे गार्डनमध्ये आम्ही इराणी चहा प्यायला गेलो. पोरंसोबत असल्या कारणाने इथले केक आम्ही त्यांच्यासाठी मागवले आणि त्याच्यात आम्हीही डल्ला मारला. खरं तर इथे सॉफ्ट क्रीम रोल मिळायचे, पण ते मला माहीत नाही का आज नव्हते. चहा टिपिकल इराणी चहासारखाच होता. केक छान होते. हा जो जॅमचा केक होता तो मस्त होता. जो चॉकलेटवाला होता त्याच्यात गोडसरपणा जरा जास्त होता, जो चहाची मजा घालवत होता. इथून पुढे कुठे जायचं याचा विचार करतच होतो तेवढ्याच स्वरांगने एक बॉम्ब टाकला. आई, मला शी करायची. या एका साध्या वाक्याने नॉर्मल पालक जेवढे टेन्शनमध्ये येतील तेवढे आम्ही टेन्शनमध्ये आलो. आणि पुढचा कसलाही विचार न करता डोक्यात फक्त हे फिरू लागलं की आता करायचं काय, परत घरी जायचं की शोध मोहीम चालू करायची. आणि या शोध मोहिमेने आम्हाला नेलं आमच्या पुढच्या आणि शेवटच्या टप्प्याकडे. कॅम्पमधलं जॉर्ज रेस्टॉरंट हे त्याच्या नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहे. हे एक जुनं हॉटेल आहे. आमचं इथे येण्याचं कारण काहीतरी वेगळंच होतं. आता आलोच आहे तर काही ना काहीतरी खाल्लंच पाहिजे हा नियम बनवून आम्ही इथे एक वेज चीज बर्गर
आणि पोरांसाठी फ्राईज असं मागवलं. वेज चीज बर्गर आणि फ्रेंच फ्राईज दोन्हीही चवीला ठीकठाक होते, पण जसं तुम्हाला सांगितलं इथे येऊन आम्ही खूप छान केलं. त्याचं कारण म्हणजे स्वरांच्या मागे पार्थलाही त्याचं पोट रिकामं करायचं होतं आणि तसंही हे सगळं खाऊन माझं आणि स्वातीचंही पोट भरलं होतं. म्हणूनच आम्ही निर्णय घेतला की आता बास. प्लॅन तर काही वेगळाच होता, पण हॉटेलमध्ये यावं लागलं आणि हॉटेलमध्ये हे खाऊन पोट भरलं. कॅम्पमध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत जी मला आवडतात, पण सगळीच एका भागामध्ये तुमच्यासमोर नाही आणता येणार. तर वाट बघूयात पुढच्या भागाची, ज्यात कॅम्पमधले अजूनही काही प्रसिद्ध व्हेजिटेरियन ऑप्शन्स मी तुमच्यासमोर घेऊन येईन. स्पायडरमॅन कसा फ्रेंच फ्राईज खातो? आयर्न मॅन कसे फ्रेंच फ्राईज खातो? मी आशा करतो की तुम्हाला हा अनप्लॅन्ड भाग आवडला असेल. नेहमीप्रमाणे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि इथलं कुठलं ठिकाण जर तुम्ही तिथे जाऊन आला असाल तुमचा अनुभव मला खाली कमेंट करून सांगा. आणि जर नसेल गेला तर नक्की भेट देऊन या. ज्या ज्या ठिकाणी गेलो त्यातल्या कुठल्याच ठिकाणांनी निराश नाही केलं आणि नाही तिथल्या पदार्थाने. निराशा फक्त एकच गोष्टीची की तुमच्यासमोर अजून काही गोष्टी आणायच्या राहिल्या. असो, त्या आणू आपण पुढच्या भागात. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.